मुंबई लगतच्या नालासोपाऱ्यामध्ये 14 वर्षीय विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण झाल्याची घटना घडली आहे। शिक्षकाकडूनच या अल्पवयीन विद्यार्थिनीच्या लैंगिक शोषणाची सगळे प्रकार घडल्याचं धक्कादायक आता बातमी समोर येते। आरोपी शिक्षक अमित कुमार दुबेला नालासोपारा पोलिसांनी अटक केली आहे। पीडित मुलीच्या आईवडिलांनी तक्रार केली आणि त्यानंतर या आरोपी विरोधात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झालाय। अवघी 14 वर्षाची ही अल्पवयीन विद्यार्थिनी जिच्यावर शिक्षकानंच अत्याचार केलाय। प्रतिनिधी विपुल पाटील यांच्याकडून अपडेट्स घेणार आहोत। विपुल, सध्या आरोपी नेमका कुठे आहे आणि या संदर्भात आता पुढची कारवाई नेमकी काय असणार आहे शिक्षा संदर्भातली? नालासोपाऱ्याच्या एका खासगी शाळेमध्ये 14 वर्षीय विद्यार्थीवरती शिक्षकाकडूनच लैंगिक शोषण झाल्याचा आरोप देखील करण्यात येत आहे। काल या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर तात्काळ पोलिसांनी गुन्हा दाखल करून या आरोपीला दुबेला अटक करण्यात आलेली आहे। मात्र या घटनेनंतर संपूर्ण पालकांकडून तीव्र आरोप केला आहे की शाळा बंद करण्याची मागणी या पालकांनी केलेली आहे। मात्र याआधी सुद्धा नालासोपारा परिसरामध्ये अशा प्रकारच्या घटना मात्र जी विपुल, तुम्हाला थोडंसं थांबवते। भाजप समर्थक आमदार गीता जैन सध्या आपल्याशी जोडल्या गेल्यात। गीता जैनजी, आपण बघतोय अत्यंत विचित्र प्रकारे, अत्यंत धक्कादायक प्रकारे अवघी 14 वर्षाची मुलगी आहे आणि शिक्षकाकडूनच अशा पद्धतीने लैंगिक शोषण झाल्याचा प्रकार समोर आलाय। बघा, असा प्रकार खूपच असं घृणा उपजवणारा आहे। कारण 14 वर्षाची मुलगी आणि मी न्यूज वाचली तर ते वारंवार केलेलं बलात्कार आहे, म्हणजे एकदाच करून ते थांबलेलं नाहीये। शिक्षक किती विकृत असेल आणि अशीही रिपोर्ट आहे का कदाचित दुसरी विद्यार्थिनीही या बाबतीची शिकार झाली आहे। तर याची तपास करावी आणि शिक्षकाला कठोर दंड द्यावा आणि माझं तर असं मत आहे का त्यांना जाहीरमध्येच असं काय फाशी वगैरेची शिक्षाचा प्रावधान करावा, जेणेकरून दुसऱ्याला एक चांगला धडा मिळणार। या सगळ्या संदर्भात आणखी कुठल्या मुलींना सुद्धा याचा त्रास झालेला असू शकतो असं तुम्ही म्हणालात? याबाबत आता पुढच्या चौकशीचे आदेश दिले जाऊ शकतात का, की आणखी कोणी जर या संदर्भात पीडित मुलगी असेल तर त्या संदर्भात सुद्धा प्रकार उघड होईल? हो, मी न्यूज मध्ये असं वाचलं आहे, आज पेपरला जे न्यूज आहे की संभावना आहे का दुसरी विद्यार्थिनी याचा शिकार झाली आहे। आपल्यात थोडंसं असं असते का असं काही झाल्यानंतर लवकर पेरेंट्स बाहेर येत नाही आणि सांगत नाही, तर मला असं वाटतं त्याची चौकशी एखादी महिला किंवा सीबीआय कडे देऊन त्याची चौकशी करावी आणि कठोर ते कठोर दंड द्यावा। जी गीता जैनजी, धन्यवाद। आपण पुढारी न्यूजला ही सविस्तर प्रतिक्रिया दिलीत यासाठी। आणि विपुल, तुम्हालाही धन्यवाद ही बातमी आमच्यापर्यंत पोहोचवलीत यासाठी।